रेखा ही एका छोट्या गावातील गरीब घरातील मुलगी. परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यात तिला 3 बहिणी. ती सर्वात मोठी. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तिचे वडील या जगातून निघून गेले. तिची आई इतर लोकांच्या घरातील धुणी-भांडीची काम करायची. ती वयात आल्यानंतर लवकरच तिच्या आईने एका गरीब घरातच तिचं लग्न लावून दिलं. रेखा अगदी कमी शिकलेली असली तरी पण खूप हुशार होती. पण परिस्थितीमुळे तिला जास्त शिकता आलं नाही. तिचा नवरासुद्धा काही काम करत नसे. तिची सासू थोडीशी कडक स्वभावाची होती. लग्न झाल्यानंतर जेव्हा ती तिच्या सासरी आली तेव्हा लगेचच तिची सासू म्हणाली, "अगं सूनबाई, दाखव तरी तुझ्या आईने तुला हुंड्यामध्ये काय काय दिलं आहे." असे विमलाताई रेखाला म्हणाल्या. सासूचा आवाज ऐकताच सून रेखा थरथर कापू लागली. ती सासूला म्हणाली, "आई, मला केवळ तुळस आणि पारिजातकाची प्रति एक अशी 2 रोपं माझ्या आईने दिली आणि मला म्हणाली की बाळा, माझ्याकडे तुला देण्यासाठी फक्त ही 2 रोपंच आहेत. जर ही दोन्ही रोपं तुझ्या दारात लावलीस तर तुझ्या दारी नक्कीच भरभराट होईल. तसंच तुला सुख शांती लाभेल." असं म्हणत रेखा अगदी घाबरत तिने ती दोन्ही रोपं सासूच्या समोर आणून ठेवली. ते पाहून तिच्या सासूला धक्काच बसला. विमलाताईंना खूप राग आला आणि त्यांनी इकडे तिकडे न पाहता क्षणाचाही विचार न करता ती दोन्ही रोपं उचलून मागच्या अंगणात टाकून दिली. सासूचा असा कडक स्वभाव पाहून रेखा अजूनच घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा तिची सासू बाहेर गेली तेव्हा रेखा रोप टाकलेल्या ठिकाणी गेली आणि तिने ते रोप घराच्या मागच्या बाजूला रोवली. तिला व तिच्या आईला वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याची खूप सवय होती. त्यामुळे रेखाला त्यातील थोडंसं ज्ञानही होतं. कितीही झालं तरी ती रोप तिच्या आईने तिला अगदी प्रेमाने दिली होती. त्यामुळे ती दररोज सकाळी उठून ती झाडांना पाणी घालू लागली. काही दिवसातच तुळशीचे रोप हिरवेगार झाले. रेखाचा नवरा काही काम करत नव्हता. दिवसभर घरी बसून भाकरी गिळायचा. विमलाताई 2-4 घरात भांडी धुवायच्या आणि रेखा आजूबाजूच्या घरातील फाटलेली कपडे शिवून द्यायची. त्यातूनच जे काही पैसे मिळायचे त्यावर त्यांचं घर चालायचं. हळूहळू असे दिवस निघून गेले. एके दिवशी रेखा सकाळी उठून रोपांना पाणी द्यायला गेली. तेव्हा तिने पाहिलं की पारिजातकाच्या झाडाखाली बरीच छोटी पांढरी फुले विखुरलेली दिसली. तिने ती सगळी फुलं एका टोपलीत ठेवली आणि जवळच असलेल्या मंदिरासमोर जाऊन बसली. तिने पाहिले की मंदिरात येणारी लोकं तिच्याजवळ यायची आणि टोपलीत ठेवलेल्या फुलांची एक मूठ फुलं घेऊन काही पैसे तिच्यासमोर ठेवून मंदिरात निघून जायचे. हे असेच काही दिवस चालू राहिले. एके दिवशी रात्री तिने तिच्या पारिजातकाच्या झाडाखाली एक चादर पसरून ठेवली. जेव्हा सकाळी तिने पाहिलं तेव्हा त्या चादरीवर भरपूर फुलं पडली होती. रेखाने ती सर्व फुले टोपलीत जमा केली. आज तर ती फुलं अजूनच ताजी आणि सुगंधी दिसत होती. रेखाने लगेचच त्या फुलांचा हार बनवला आणि त्या हारामध्ये काही तुळशीची पानं विणली. त्यानंतर तिने एक हार 10 रुपयाला विकायला सुरुवात केली. असं करत तिची टोपली आज लवकरच रिकामी झाली. तसंच तिला आज चांगले पैसेही मिळाले होते. तिच्याकडे आलेले पैसे पाहून तिची सासू आणि तिचा नवरा खूप खुश झाले. हळूहळू असंच करत तिच्याकडे थोडे जास्त पैसे येऊ लागले. आता तिच्या नवऱ्याने त्याच्या आईला सांगून बाजारातून झेंडूची व तसेच गुलाबाची रोपं मागवली आणि ती घराच्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लावली. आता रेखा सोबतच तिचा नवरासुद्धा तिला मदत करण्यासाठी जाऊ लागला. फूल तोडणे, हार बनवणे अशा अनेक कामामध्ये तो तिची मदत करू लागला. लवकरच त्याचा व्यवसाय व्यवस्थित चालू लागला. त्यानंतर मंदिराजवळच एका छोटीशी टपरी भाड्याने घेतली. त्यातच त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. अशा प्रकारे त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि त्यांची खूप प्रगती झाली. आता अशीच त्यांना अजून 2 दुकान तालुक्याच्या ठिकाणी सुरू केली. अशा प्रकारे रेखाच्या आईने हुंड्यामध्ये दिलेल्या छोट्याशा 2 रोपांमुळे घरात समृद्धी तर आलीच आणि त्याचे आयुष्यही पूर्णपणे बदलून गेले. तर मित्रांनो, हुंडामध्ये दिलेले पैसे मुलीला किती दिवस पुरणार आहेत, पण आईने दिलेली समजुतीने दिलेली 2 रोपं मुलीने अशा प्रकारे उपयोगात आणली की त्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. तर मित्रांनो, कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजून लाईक आणि शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तर परत भेटू आपण अशाच नवनवीन कथांसोबत. थँक्यू. धन्यवाद.